नगर परिषदेच्या निवडणुकीचे मतदान करण्यासाठी अवघे 2 दिवस राहिलेले आहे। प्रचार दरम्यान आपण नागरिकांपर्यंत पोहोचत आहात, काय अनुभव येत आहे? अनुभव खूप छान येतोय, कारण पहिलेही आपण मतदारापर्यंत पोचलो होतो आणि छानपैकी त्यांनी आशीर्वाद दिलेले आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला 15 दिवसाच्या पुढे जास्त कालावधी मिळालेला आहे। त्याचाही उपयोग आम्ही प्रचारामार्फत केलेला आहे। होम टू होम, फ्लॅट टू फ्लॅट, डोर टू डोर जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे। त्या दरम्यान समजतं की लोकांच्या समस्या आहेत, पाण्याची असेल की पाणी आठवड्यातून एकदा किंवा खूप झालं तर 2दा येतं आहे। कचऱ्याच्या गाड्या ज्या डेली आल्या पाहिजे त्या येत नाही आहेत। लाईट आहे, लाईट बिघडलेली आहे स्ट्रीट लाईटची, पण ती लाईट देण्यासाठी सुद्धा फंडिंग नाही आहे। त्यामुळे लोक अंधारात आहेत, त्यामुळे चोरटे बुरटे येतात आणि त्रास आणि नागरिकांमध्ये त्यावेळेस भीतीचं वातावरण राहतं थोडंसं। निवडणुकी दरम्यान प्रलंबित प्रश्न पुष्कळ आहेत, पण या निवडणुकीमध्ये असे 5 मुद्दे कोणते आहेत ज्यावरती आपण सर्वात जास्त भर देणार आहात, त्याबद्दल काय सांगा? प्रामुख्याने 5 मुद्द्यांमध्ये तसं म्हटलं तर फुरसुंगीचे तर पॉईंट सांगणं खूप कठीण आहे। तरी प्रायव्हेटीने पहिलं आहे की फुरसुंगीमध्ये जे पाण्याचा प्रलंबित प्रश्न आहे, सोसायट्यांना नळजोड झालेली नाही आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांना आपलं स्वतःच्या पैशांमधले सेविंगमधले पैसे द्यायला लागतात। त्यासाठी प्रामुख्याने सोसायट्यांना नळजोड करणार आहोत। सोसायट्यांचा कचरा उचलला जात नाही, ढिगाचे ढीग तिथे साचलेले असतात, त्यामुळे डेली त्यांच्यासाठी कसं उपाययोजना करता येईल नगर परिषदच्या मार्फत त्याचं एक नियोजन चाललेलं आहे। आणि तिसरा प्रश्न आहे लाईट, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जसं आपण आपल्या कमानीच्या इथून पुरोहित स्वीट होमपासून स्टार्ट केलं तर पाहत आहे की अनेक प्रकारचं अतिक्रमणं दिसतात आहेत। त्यामुळं लोकांना येण्या जाण्यासाठी गाड्या 2 साईडला जाण्यासाठी खूप रस्सीखेच करावी लागते। वयस्कर लोकांना रोड क्रॉस करता येत नाही, एवढी गर्दी झालेली आहे। त्यामुळं जो बेकराई तो फुरसुंगीचा जो मेन रोड आहे तो जो आहे 80 मीटरचा रोड आहे तो प्रामुख्याने चालू करण्यामध्ये आणि त्यांना फंड मिळण्यासाठी आम्ही नक्कीच गडकरी साहेब असतील नाहीतर मोहोळ असतील अण्णा यांना आम्ही प्रामुख्याने कॉन्टॅक्ट करून तो पहिला रोड मार्गी लावणार आहे, जेणेकरून लोकांना रोडची, वाहतुकीची आणि इकडे तिकडे येण्या जाण्याची समस्या दूर होईल। 21 तारखेला नेमकं कशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहावयास मिळेल अशी आपली अपेक्षा आहे? आम्ही तर जेवढं फिरलेलो आहे तर गुलाल आमचाच आहे हे लोकच आम्हाला सांगतात आहेत। त्यामुळं ते म्हणतात आहेत तुम्ही कामं खूप केलेली आहेत ताई, महिलांसाठी भरपूर अनेक उपाययोजना केलेलं आहे, सक्षमीकरण असेल, सबलीकरण असेल, विविध फंडांच्या मार्फत त्यांना व्यवसायासाठी भांडवल असेल आणि अनेक यात्रांच्या माध्यमातून असेल, सिनियर सिटीजनचा आशीर्वाद असेल, हास्य क्लबचा आशीर्वाद असेल, अनेक जणांनी आम्हाला मातेपित्यासमान आशीर्वाद दिलेला आहे आणि तरुण पिढी ही आपली मोदीमय होणार आहे आणि फुरसुंगीला नक्की कमळच फुलणार आहे। त्यामुळं विजय हा आमचाच आहे। होणाऱ्या मतदानाच्या दिवशी नागरिकांना आपण काय आवाहन करणार आहात? नागरिकांना आम्ही हेच सांगू इच्छितो की गेले 8 वर्ष झाले कुठल्याही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका नव्हता। आता तुम्हाला चान्स आहे, जेणेकरून तुम्हाला काम करणारा आणि तुमच्या हकेला उभा राहणारा, कधीही तुम्ही 24 तासापैकी कधीही फोन केला तो रिसीव करून तुमची समस्या दूर करणारा तुम्ही नेता निवडा, तुमच्या घरातला फॅमिली मेंबर निवडा, जेणेकरून तुम्हाला कधीही इथून पुढे समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, कुठल्याही कार्यालयात जावं लागणार नाही। आम्ही त्यांच्या दाराशी जाऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करू आणि नक्कीच आम्हाला अनुभव आहे ते नक्कीच आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू। आणि संदीप बाप्पू असतील ते उत्तम प्रकारे सुशिक्षित आहेत, चांगले बिझनेसमॅन आहेत, त्यामुळे त्यांनी पुढच्याही नीती आखलेली आहे की कशा प्रकारचं काम करायचं आहे। आणि एक मोठी वहिनी म्हणूनही मी माझ्या धीराला नक्की जे काही गाईडलाईन्स लागन ते नक्की सांगेल। आत्ता येणाऱ्या 20 तारखेला आम्हाला आशीर्वाद द्या आणि 2 कमळ आणि 1 धनुष्यबाण जे नगराध्यक्षपदाचं चिन्ह आहे सरोदे, त्यांना नक्की प्रचंड बहुमताने विजयी करा। माझ्याबरोबर संदीप राजाराम हरपळे त्यांची खून आहे कमळ आणि मी सुद्धा संजय हरपळे माझी चिन्ह आहे कमळ आणि महेंद्र सरोदे यांची खून आहे
धनुष्यबाण. तर येणाऱ्या नक्कीच सेना आणि भाजपाची युती आहे. तर सर्वांना नम्र विनंती करते, आव्हान करते की येणाऱ्या काळामध्ये 2 कमळ आणि 1 धनुष्यबाण देऊन तुम्ही आम्हाला प्रचंड अशा बहुमताने विजयी करा. आम्ही तुमचे ऋण कधीही फेडणार नाही आणि मत कामारूपी आम्ही नक्कीच तुम्हाला ग्वाही देतो. आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमची सर्व कामे मार्गी लावू, प्रलंबित प्रश्न मार्गी लावू, हेच या निमित्ताने सांगू इच्छिते. मी सर्वांना नम्र विनंती करते माझ्या वतीने, संदीप बाप्पूंच्या वतीने, की येणाऱ्या 20 तारखेला मतदान रूपी आम्हाला आशीर्वाद द्या, जेणेकरून आम्ही पूर्णपणे तुमची कामं करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कुठल्याही समस्या असतील ती आमची समस्या म्हणून आम्ही सॉल्व करू. त्यामुळं नक्की तुम्ही मतदान करा आणि आमच्यावर विश्वास ठेवून 20 तारखेला सगळ्यांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यायला या. कमळ, 2 कमळ आणि 1 धनुष्यबाण.